सूत्रधारमध्ये ऐकूया जन्मेजयाच्या नागयज्ञाची कथा, भाग 4. आस्तिक मुनींचा जन्म. जे ठरवते नियती, तेच घडते अंती. फेऱ्यात अडकता उरे, फक्त परिणाम हाती. आपण आतापर्यंत जन्मेजय आणि त्याच्याशी संबंधित काही पैलूंविषयी जाणून घेतलं. पण नागयज्ञ रोखण्यासाठी नागांकडून काय प्रयत्न केले गेले आणि यासाठी त्यांनी काय काय निमित्त शोधून काढली याविषयी तुम्हाला कुतूहल असणं स्वाभाविक आहे. आपल्या मातेकडून शाप मिळालेल्या नागांना त्यांचं भवितव्य खूप आधीच कळून चुकलं होतं. पण आपल्या कर्मांनी नियतीही कशी बदलता येते याविषयी आपण आज जाणून घेऊया. मातेने दिला शाप भस्म होण्याचा, या कथेला पहा आयाम हे किती. जे ठरवते नियती, तेच घडते अंती. फेऱ्यात अडकता उरे, फक्त परिणाम हाती. एके दिवशी ब्रह्मचारी ऋषी जरत्कारु एका ठिकाणाहून चालले होते. तेव्हा त्यांनी पाहिलं की काही लोक एका खड्ड्याच्या तोंडाशी गवताच्या पुंजक्यांना धरून लोंबकळत होते आणि ते पुंजके त्या खड्ड्यात राहणारे उंदीर सर्व बाजूंनी कुरतडत होते. जरत्कारूंनी विचारलं, तुमची ही अशी दशा का झाली आहे? पितरांनी उत्तर दिलं, आमचा वंश खंडित झाल्यामुळे आम्ही पृथ्वीवर पडू इच्छितो. जरत्कारु नावाचा आमचा एक वंशज अजून जिवंत आहे, पण त्याने ब्रह्मचर्य स्वीकारले आहे. वंशाचा नाश झाल्यामुळे आम्ही या खड्ड्यात असे लटकत आहोत. जरत्कारूने पितरांना आपली ओळख सांगितली आणि एका अटीवर विवाह करण्याची तयारी सुद्धा दाखवली. ती अट म्हणजे जर कुणी भिक्षेच्या रूपात जरत्कारु याच नावाच्या कन्येचा विवाह त्यांच्याशी करून देत असेल तरच ते विवाह करतील. आपल्या पितरांना दिलेल्या वचनानुसार पत्नी शोधण्यासाठी विचारणा ते करू लागले, पण त्यांना सफलता मिळाली नाही. एके दिवशी वनात बसलेल्या जरत्कारूंनी घोषणा केली, कुणीतरी मला भिक्षेत एक कन्या द्या. नेमक्या त्याच वेळी नागराज वासुकी त्यांच्या बहिणीला घेऊन तिथे आले आणि म्हणाले, माझ्या बहिणीचं नाव जरत्कारु आहे आणि मी तिला तुम्हाला भिक्षेच्या रूपात देऊ इच्छितो. तिचा स्वीकार करावा. जरत्कारूने लगेच या विवाहाला संमती न देता काही अटी ठेवल्या. मी तुझ्या बहिणीचा सांभाळ किंवा तिच्या अन्नाची सोय करणार नाही आणि मला अप्रिय असं कुठलंही काम जर तिनं केलं तर मी त्याच क्षणी तिचा त्याग करेन. वासुकीनं या दोन्ही अटी मान्य करून दोघांचा विवाह लावून दिला आणि त्याच्याच घरात या दोघांची व्यवस्था आणि त्याच्या बहिणीच्या उदरनिर्वाहाची सोय करून दिली. वासुकीची बहीण सुद्धा कुठलंही अप्रिय कार्य न करता जरत्कारूंची सेवा करत असे. काही काळाने तिला गर्भधारणा झाली. एके दिवशी जरत्कारु त्याच्या पत्नीच्या मिठीत पडल्या पडल्या झोपी गेला. संध्याकाळ झाल्यावर वासुकीची बहीण चिंताग्रस्त झाली. आपल्या पतीचा निद्राभंग करावा की त्यांना अजून झोपू द्यावं? शेवटी निश्चय करून तिने जरत्कारूला झोपेतनं उठवलं. यावर चिडलेला जरत्कारु म्हणाला, सूर्यातही इतकी हिम्मत नाही की मी झोपलेलो असताना तो मावळेल. तू माझा निद्राभंग केलास म्हणून मी आता तुझा त्याग करतो आहे. वासुकीच्या बहिणीने वासुकीला हा वृत्तांत सांगितला. वासुकी आणि त्याच्या बहिणीला हे माहीत होतं की जरत्कारूपासून होणारी संततीच जन्मेजयाच्या नागयज्ञापासून नागांचं रक्षण करणार आहे. योग्य कालावधीनंतर वासुकीच्या बहिणीनं एका दिव्य कुमाराला जन्म दिला. गर्भधारणेची बातमी ऐकून जरत्कारु निघताना फक्त अस्ती असं म्हणून निघून गेले असल्यामुळे
या कुमाराचं नाव आस्तिक असं ठेवण्यात आलं. आस्तिक मोठा झाल्यावर जन्मेजयाच्या नागयज्ञाचा मुहूर्त जवळ येताच वासुकीच्या बहिणीनं त्याला त्याच्या जन्माचा उद्देश सांगितला. ते ऐकल्यावर आस्तिक जन्मेजयाचा नागयज्ञ थांबवण्यासाठी निघाला. पण जन्मेजयाच्या नागयज्ञात इतकी कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही त्याला तिथे प्रवेश कसा मिळाला? आस्तिकाने यज्ञ रोखण्यासाठी कुठला उपाय केला? सगळ्या नागांचे प्राण वाचले की नाही? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी जन्मेजयाचा नागयज्ञ या कथेच्या शेवटच्या भागापर्यंत थांबा. तोपर्यंत कथा ऐकत रहा आणि ज्ञानाने परिपूर्ण अशा सूत्रधारच्या कथांचा आनंद लुटा. तात्पर्य: मनुष्य त्याच्या कर्मानेच त्याची नियती ठरवत असतो. काही कारणांनी जर तुमची नियती कुमार्गावर जात असेल तर तुम्ही चांगली कर्म करून तिचा मार्ग बदलू शकता. नागांच्या मातेकडूनच त्यांना मिळालेल्या यज्ञात जळून जाण्याच्या शापानंतरही काही नागांनी सत्कर्म करून त्यांच्या नियतीला आव्हान दिलं आणि स्वतःचे प्राण वाचवण्यात ते यशस्वी ठरले. म्हणूनच असं म्हणतात, जे ठरवते नियती तेच घडते अंती. फेऱ्यात अडकता उरे फक्त परिणाम हाती.